सध्या निवडणुका संशयास्पद झाल्याचं नाकारता येत नाही असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय। राहुल गांधींच्या आरोपांवरती निवडणूक आयोग उत्तर देऊ शकत नाही असं देखील बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय। शंकांचं निरसन करणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी असल्याचं देखील थोरात यांनी म्हटलंय। तर वाघोली मतदारसंघातील गावांमध्ये एकाच नावाने अनेक मतदान असल्याचं देखील थोरात यांनी म्हटलं। निवडणुका अलीकडच्या कालखंडातल्या खूप संशयास्पद आहे, हे तर काही नाकारता येत नाही। अनेक शंका आजही निर्माण होत आहेत आणि माननीय राहुलजींनी जे मांडलेलं आहे ते तर आणखी आहे की ज्याचे उत्तर निवडणूक आयोग देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे। हरियाणाच्या निवडणुकीचा तरी काय आहे, हरियाणामध्ये असलेलं शेतकरी आंदोलन या सगळ्या पार्श्वभूमीवर हरियाणा सुद्धा पुन्हा भारतीय जनता पक्षाकडे जातं, हे कसं होतं? या शंका येण्याच्या अनेक जागा आहे आणि निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की या तिथले शंका निरसन करणं, ते करीत नाही। ते वाघोली या मतदारसंघामधल्या गावामध्ये किती परत मतदान केलं गेलंय, परत एकच नाव निर्णया मतदारसंघामध्ये फिरलेलं त्याला दिसतं आहे। म्हणजे महाराष्ट्रामध्ये एका नेत्याने सांगितलं होतं, भारतीय 90,000 लोक आलेले आहेत म्हणजे आमच्या देशातून, मग 90,000 मतदान करण्याकरता आले होते की काय, ही शंका निर्माण होते। ही शंका निरसन करण्याची जबाबदारी तर आता निवडणूक आयोगावर आहे।